विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अतिशय सोपे आणि सुंदर ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। व्हिडिओ छोटासा आहे म्हणून प्लीज स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता या ब्लाउज डिझाइनसाठी मी अस्तरचा कापड घेतलेला आहे। घडीच्या बाजूला हे बॅक साइडचं कटिंग केलेलं आहे। ब्लाउज उंची 14 + 1 इंच सिलाई मार्जिन, शोल्डर 5.5 घेतलेला आहे, आर्महोल 5.5 घेतलेला आहे, चेस्टचं माप टाकलेलं आहे 9 इंच + पावणे 2 इंच सिलाई मार्जिन घेतलेला आहे। इथे खाली कमरेचं माप टाकलेलं आहे। इथे गळारुंदी 2.5 इंच, गळा उंची 11 इंच आणि इकडे गळारुंदी 3 इंच घेतलेली आहे आणि दाखवल्याप्रमाणे हा असा आकार दिलेला आहे। ह्या इथून असा आता ह्या आकार दिल्याप्रमाणे हे आता कट करायचं आहे। सुरुवातीला हे असं कट करायचं। आता इथे मी हे कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मेन फॅब्रिकवर हे कट करून घ्यायचं आहे साइडने अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवून। नंतर ह्या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर हे अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि जे डिझाइनचं मार्किंग केलेलं होतं दुसऱ्या साइडला देखील हे उमटून घेतलेलं आहे आणि ह्या सुलट बाजूवरच हे अस्तरचं कापड ठेवून ह्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे मी सिलाई घेतलेली आहे। सिलाई घेताना जिथे जिथे कोण आलेले असेल तिथे सुई कपड्यात अडकवायची आणि कपडा फिरून मग ही अशी सिलाई घ्यायची। पुन्हा इथे कोण आला की इथे सुई कपड्यात अडकवायची, कपडा फिरवायचा, मग सरळ सिलाई घ्यायची। त्याच्यानंतर इथे कोण आला की मग लगेच सुई कपड्यात अडकवून मग सिलाई घ्यायची। ह्याप्रमाणे इथे सिलाई घेऊन साइडने आता हे मधला कापड जो आहे पाव इंच सिलाई मार्जिन ठेवून कट करायचा आहे। दाखवल्याप्रमाणे हा असा कापड कट करायचा आहे आणि जिथे जिथे कॉर्नर असतील तिथे तिथे कट द्यायचे आहेत। आता इथे कॉर्नर आहे, इथे कट दिला, इथे देखील कट दिला आहे आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत। नंतर दापटीप घेऊन हे अस्तरचं कापड खालच्या बाजूला उलटवायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं उलटून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे सेट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर साइडने अस्तर जोडून मग एक्स्ट्राचा कापड जो आहे तो कट केलेला आहे। इथे देखील एक्स्ट्राचा कापड कट केलेला आहे। त्याच्यानंतर खाली इथे टक्स घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूला इथे टक्स घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मग खाली कंबरपट्टी लावायची आहे। आता इथे ही पट्टी घेतलेली आहे, एका बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे आणि दाखवल्याप्रमाणे याच्यावर ही अशी सिलाई घ्यायची आहे। सिलाई घेऊन झाल्यानंतर त्याच्यावर दापटीप टाकायची आहे। इथे पट्टी जॉईन करून घेतलेली आहे। वरच्या बाजूवर ठेवून सुलट बाजूवर ठेवून ही पट्टी जॉईन केली। त्याच्यानंतर इथे दापटीप घ्यायची आहे। दापटीप घेऊन झाल्यानंतर मग ही पट्टी खालच्या बाजूला फोल्ड करायची आहे। आता इथे इथे दापटीप घेऊन ही पट्टी अशी फोल्ड करून वरून सिलाई घ्यायची आहे। आता इथे मी दापटीप घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे सिलाई घ्यायची आहे। ही सिलाई घेऊन झाल्यानंतर मग या इथे खालच्या बाजूला हात सिलाई करायची असते आणि वरची जी सिलाई आहे ती काढून टाकायची असते। आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे हात सिलाई करायची। त्याच्यानंतर आता लेस लावण्यासाठी इथे मी मार्किंग करून घेत आहे दाखवल्याप्रमाणे आणि हेच मार्किंग दुसऱ्या बाजूला उमटवण्यासाठी हे असं सेंटरमध्ये फोल्ड करून हे असं इथे थोडंसं टॅप करून हे मार्किंग इथे आलेलं आहे। त्याच्यावर आता इथे लेस लावायची आहे। सुरुवातीला वरच्या बाजूला लेस लावायची आहे। लेस मी एकदम काठावर न घेता साइडने थोडीशी पाइपिंग दिसेल ह्याप्रमाणे इथे लेस लावत आहे। दोन्ही बाजूला लेसच्या दोन्ही बाजूला इथे सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील इथे ही अशी लेस लावून घ्यायची आहे। खालच्या बाजूने इथे ही लेस लावून घेत आहे। दोन्ही बाजूला इथे सिलाई घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता इथून ही अशी लेस लावायला सुरुवात करायची आणि जसा आकार आहे त्याप्रमाणे इथे लेस ही लावायची आहे। जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर बरोबर ही लेस ठेवून ही अशी दाखवल्याप्रमाणे ही लेस लावून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला। ही डिझाइन अतिशय कमी वेळात तयार होते आणि सुंदरही दिसते। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा। आता इथे मी लेस लावून घेतलेली आहे आणि लेसच्या दोन्ही बाजूला इथे सिलाई घ्यायची आहे। इथे मी दोन्ही बाजूला सिलाई घेणार आहे।
एका बाजूला सिलाई घेऊन झालेली आहे। आता ह्या दुसऱ्या बाजूला लेसच्या ह्या दुसऱ्या बाजूला सिलाई इथे घ्यायची आहे आणि मध्ये इथे एखादा पॅच जोडायचा आहे। रेडीमेड पॅच देखील तुम्ही जोडू शकतात। इथे मी काठांचा पॅच बनवणार आहे। आता याच्यासाठी मी इथे हे 2 काठ घेतलेले आहेत आणि चारी बाजूला इथे सिलाई घ्यायची आहे। फक्त एका बाजूला थोडीशी जागा सोडायची आहे कापड हा उलटवण्यासाठी। आता इथे मी थोडीशी जागा सोडलेली आहे आणि मग पुढे सिलाई घेतलेली आहे आणि ह्या ओपन साइडमधून हा कापड आतमध्ये टाकायचा आणि बाहेरच्या बाजूला खेचायचा आहे। आता साइडने मी हे कट करून घेतलेलं आहे। आता इथे ओपन ठेवलेलं होतं, इथून हा कापड असा वरच्या बाजूला बाहेर काढायचा आहे। आता हा बरोबर सुलट झालेला आहे आणि जे कोण आहेत ते व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत। हे इथे दाखवल्याप्रमाणे हे असं सेट करून घ्यायचं आहे आणि मग जिथे ओपन पेस सोडलेला होता तिथे सिलाई घ्यायची आहे। सिलाई घेऊन पॅक करून घ्यायचे आहेत ते काठ। आता इथे दुसरी दोरी घेऊन मी इथे छोटंसं हे असं लटकन तयार करून घेत आहे दाखवल्याप्रमाणे। ह्या दोरीच्या दोन्ही बाजूला हे लटकन तयार केलेले आहेत। आता हा जो पॅच आहे तो बनवण्यासाठी इथे सेंटरमध्ये मी हे असं दाखवल्याप्रमाणे दोऱ्याने गुंडाळून हा पॅच तयार करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे हा असा पॅच तयार करून घेतल्यानंतर मग तो ब्लाउज डिझाईनला अटॅच करायचा आहे। दोऱ्याने इथे पॅक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग आता इथे पहिल्यांदा ही जी दोरी आहे ती दाखवल्याप्रमाणे ही अशी व्यवस्थित सेट करून इथे ठेवून इथे याच्यावर सिलाई घ्यायची आहे आणि मग वरून पॅच जोडून घ्यायचा आहे। याचं सेंटर काढायचं आहे बरोबर आणि या सेंटरमध्ये इथे ही दोरी दाखवल्याप्रमाणे ही अशी सेट करून इथे ठेवायची आणि त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे। तुम्हाला हे असं मशीनने सिलाई घेता येत नसेल तर सुई धाग्याने देखील आधी अटॅच करून घ्यायचं आणि मग मशीनवर सिलाई ही घ्यायची आहे। आता इथे मी ही दोरी पॅक करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हा जो काठांचा बो तयार केलेला आहे तो इथे ठेवून अटॅच करून घ्यायचा आहे। इथे मी हे सुई धाग्यानेच अटॅच करणार आहे कारण ते खूप जाड असतं आणि मग ते मशीनवर सिलाई येत नाही व्यवस्थित। त्याच्यामुळे मी इथे हे सुई धाग्यानेच अटॅच करून घेतलेलं आहे। आता इथे ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।